श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 21 तारखेला असणाऱ्या गुरुपौर्णिमेविषयी माहिती पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विशेष सेवा 21 तारखेपर्यंत आपण कोणकोणत्या करू शकतो व कधीपासून करू शकतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तसेच समोरच्या घंटी या बटनावर सुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. तर मैत्रिणींनो, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात. या समस्या सोडवण्यासाठी आपण सतत श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करत असतो. तसेच त्यांची पुण्यतिथी असो, गुरुपौर्णिमा असो, वेगवेगळे तसेच गुरुवारी असो, वेगवेगळे सण असो, या दिवशी आपण वेगवेगळे उपाय तोडगे करून श्री स्वामी समर्थांना आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी यावी म्हणून प्रार्थना करत असतो. तर याच गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प सोडून आपण स्वामींच्या काही विशेष सेवा करायच्या आहेत. तर त्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा होय. स्वामी चरित्र सारामृत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये असताना दाखवलेल्या वेगवेगळ्या लीला होय. खरं तर या सारामृताच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराजच आपल्याशी बोलत असतात, आपल्याशी संवाद करत असतात. म्हणूनच कोणतेही त्यांची विशेष सेवा असो त्यामध्ये या सारामृताला अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले आहे. मैत्रिणींनो, तुम्ही तुमची कोणतीही समस्या असो, जसं की लग्न, विवाह, नोकरी, घरामध्ये सतत कटकटी होत असेल, तुमची एखादी इच्छा असेल, तुम्हाला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायचं असेल, दुसरं तुमचं बऱ्याच दिवसांचं काम अडलेले असेल, पैशाबाबतीतल्या समस्या असतील, तसेच एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले असतील, एखादी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत असतील, शत्रू त्रास देत असेल, तर प्रत्येक समस्येवर तुम्ही हे सारामृताचे पारायण करू शकता. तर हे पारायण या गुरुपौर्णिमेला संकल्पयुक्त करायचे आहे. तर बघा, याची सुरुवात 1 तारखेपासून करायची आहे आणि 21 तारखेला या पारायणाचे उद्यापन होणार आहे. म्हणजे एकूण 21 दिवसांची अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक अशी ही सेवा आहे. तर स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय आहेत. जर तुम्ही दररोज संपूर्ण 21 अध्याय वाचून पारायण केली तर तुम्हाला 21 दिवसांची 21 पारायणं होणार आहेत. त्याचप्रमाणे दररोज 7-7-7 असे 3 दिवसामध्ये 1 पारायण, अशी ही 21 दिवसांमध्ये तुम्ही 7 पारायणं करू शकता. त्याचप्रमाणे ज्या लोकांना सेवा करण्याची खूप इच्छा आहे परंतु काही कारणास्तव वेळ मिळत नाही, तर अशांनी स्वामीचरित्र सारामृतातला रोज 1 अध्याय वाचून जरी पारायण केलं तरीही चालते. तर बघा, 21 दिवसांमध्ये दररोज 1 जरी अध्याय वाचला तरी 21 दिवसामध्ये 1 पारायण पूर्ण होते. तर शेवटी श्रद्धेचा विषय आहे. जर तुम्ही श्रद्धापूर्वक हेही पारायण केलं तरी ती ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराज मान्य करून घेतात. पुढची जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची. तर स्वामींच्या सेवेमध्ये तारक मंत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तर या तारक मंत्राचे 21 दिवसाचे अनुष्ठान करायचे आहे. ज्याप्रमाणे सारामृताचे पारायण करताना संकल्प सोडतो, तसेच या तारक मंत्राचे अनुष्ठान करताना संकल्प सोडायचा आहे. तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती बोलायची आहे आणि 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यावर तारक मंत्र बोलला तरी खूप चांगलेच आहे. आणि ते पाणी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा केलेली आहे, समजा जर तुम्ही स्वतःसाठी केली असेल तर स्वतः प्यायचं आहे, घरासाठी केले असेल तर पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. तसेच घरातील सर्व व्यक्तींना हे तीर्थ पिण्यास दिले तरीही चालते. या तीर्थामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. तर असे तारक मंत्राचे अनुष्ठानसुद्धा तुम्ही 1 तारखेला सुरू करून 21 तारखेपर्यंत करू शकता. पुढची जी संकल्पयुक्त सेवा आहे ती म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ. 11 माळी श्री स्वामी समर्थ या सेवेला गुरुमाऊलींनी अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले आहे. स्वामींचे
जितके आपण नामस्मरण करणार आहोत तितकी आपली कुकर्मे नष्ट होणार आहेत व आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आपणास अनुभवास मिळणार आहे, असे गुरुमाऊली सांगतात. स्वामी नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. तर ज्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताचे अनुष्ठान आहे त्याचप्रमाणे तुम्ही 11 माळीचे सुद्धा अनुष्ठान करू शकता. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या या विशेष सेवा आहे. तर प्रथम आता आपण बघूया की स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कशा पद्धतीने करावे. तर तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावी. दोन्हीही नसतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज समजून सुपारी जरी ठेवली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने एका पाटावर मांडणी करायची आहे. त्याच्यावर शक्यतो केसरी वस्त्र अंतरायचं आहे. ते नसेल तर कोणतंही अंतरलं तर चालेल. तुमच्याकडं फोटो, मूर्ती किंवा सुपारी तिन्हीपैकी एक तिथे ठेवायचं आहे. स्वामी चरित्र सारामृताची पोथी ठेवायची आहे. महाराजांच्या उजव्या बाजूला नारळ, पान, सुपारी आणि दक्षिणा ठेवावयाची आहे. त्यानंतर दीप प्रज्वलित करायचा आहे. धूप, अगरबत्ती लावायचा आहे. हळद कुंकू व्हायचे आहे. पोथीची श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे. स्वामींची आणि ग्रंथाची पूजा करून झाल्यानंतर पंचोपचारी पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता काय करायचं आहे, संकल्प सोडायचा आहे. तर कोणतीही सेवा किंवा कोणतंही पारायण असो हे संकल्पाशिवाय करणे म्हणजे ती एक अपुरी सेवा आहे. तर संकल्प घ्यायचा आहे. हातामध्ये तांदूळ, अक्षता घ्यायच्या आहेत. तुम्ही कशासाठी हे पारायण करणार आहे ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि त्यांना हे पारायण पूर्णत्वास न्या म्हणूनही सांगायचं आहे. त्यानंतर संकल्प सोडायचा आहे आणि वाचनास बसावायचं आहे. वाचन करण्याच्या अगोदर प्रथम स्वामीस्तवन वाचायचं आहे आणि मग स्वामी चरित्र सारामृताच्या वाचनास सुरुवात करायची आहे. ही झाली पारायणाची माहिती. आता आपण जे संकल्पयुक्त 11 माळीचं अनुष्ठान म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे ते कसे करायचे. तर यासाठी वेगळी पूजा मांडायची काहीही आवश्यकता नाही आहे. फक्त पारायणासाठीच वेगळी पूजा मांडायची आहे. 11 माळीचं अनुष्ठान तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे. स्वच्छ सुचिर्भूत व्हा. सकाळी केलं तर उत्तमच. सकाळी नाही जमले तर तुम्ही सायंकाळच्या वेळी करू शकता. स्वच्छ सुचिर्भूत व्हायचं आहे. देवघरामध्ये धूप दीप लावायचं आहे. फुलं वगैरे अर्पण करायचं आहे. पहिल्या दिवशी अवश्य आवर्जून देवघरामध्ये पूजा करा आणि मगच या सेवेंना बसा, जेणेकरून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. पूजा वगैरे इत्यादी आटोपल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही कोणती सेवा करणार आहे त्या सेवेचा आधी संकल्प सोडायचा आहे. तर हातामध्ये लाल पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहे, पाणी घ्यायचं आहे, एखादं फूल घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायचं आहे की हे श्री स्वामी समर्थ, मी माझ्या ह्या कामासाठी तुमचे 11 माळीचे किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहे, तरी तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर असा संकल्प सोडायचा आहे आणि मग सेवेला प्रारंभ करायचा आहे. खरं तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे कडक किंवा खूप असे काही नियम नाही, परंतु कोणतेही पारायण सेवा सुरू करत असताना किंवा देवाचं कोणतंही कार्य करत असताना मद्य, मांसाहार, चुकीची वर्तणूक करणे, खोटे बोलणे, अपशब्द बोलणे, एखाद्या व्यक्तीला त्रास देणे, चोरी लबाडी करून त्याचा गैरफायदा घेणे इत्यादी गोष्टी अवश्य पाळा. या काही गोष्टींचे पालन करून तुम्ही सेवा केल्या, उपाय केले तर नक्कीच ते फलद्रूप होतील. तर पारायणाच्या बाबतीत सुद्धा असाच नियम आहे. फक्त मांसाहार वगैरे करू नका. या पारायणाला काही कडक असे नियम नाही आहेत. साधे सोपे नियम पाळून तुम्ही अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या सेवा केल्या तरीही चालेल. काही लोकांना ह्या तिन्हीही सेवा करणे जमत असेल तर तुम्ही या तिन्हीही सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकता. तर स्वामी महाराज तुमच्या मनातील जे काही इच्छा करून तुम्ही या सेवा करणार आहात त्या पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ.